जुळे भाऊ चोरी करायचे ते सुद्धा एकदम धूम 3च्या स्टाईलमध्ये। तर झालं असं की नोएडा फेज 1 मध्ये पोलिसांनी जुळ्या भावांच्या टोळीचा पर्दाफाश केला। अरमान उर्फ सुट्टा आणि उल्मान ही जुळे भाऊ या टोळीचे मुख्य सूत्रधार होते। दोघांचे चेहरे, शरीर यष्टी आणि उंची अगदी एकसारखी असल्याने ते एकमेकांची जागा घेऊन हुशारीने दुचाकी चोऱ्या करायचे। एक भाऊ दुकानात बसून आलिबी तयार करायचा तर दुसरा धूम 3 स्टाईल मध्ये चोरी करायचा। यामुळे पोलिसांना ओळखणे देखील कठीण झाले। पोलिसांनी अनेक दिवस निगराणी ठेवून सोमवारी सेक्टर 14A जवळ कारवाई केली। त्यात अरमान, उल्मान, शादाब उर्फ रुतबा आणि विजय अशा चौघांना अटक केली। त्यांच्याकडून अंदाजे 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात 15 दुचाकी, 12 टाक्या, 5 दुरांडी देखील आहे। हे आरोपी दिल्ली, नोएडा, NCR परिसरातील सोसायट्या, कॉलनी, कंपन्या आणि कारखान्याजवळ दुचाकीची रेकी करायचे आणि मग संधी मिळताच लॉक तोडून चोरी करायचे। नंतर ही वाहने भंगारवाल्याला सुट्टे भाग किंवा चढ्या दराने विकायचे। जुळ्या भावांच्या या जुगलबंदीमुळे पोलिसही काही काळ चकित झाले होते, पण शेवटी सत्य समोर आलं आणि त्यांना अटक करण्यात आली।